नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नायग्रा फॉलमध्ये आज आमचा दुसरा दिवस आहे. आशा करतो की कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला असेल. काल मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मी नायग्रा फॉल दिवसा कसा दिसतो ते दाखवतो. आज 1 जानेवारी झोपेमधनं उठल्यानंतर सर्वात अगोदर मी सूर्यदेवताचे दर्शन घेतले. काल रात्री सर्वजण खूप थकले होते, कारण बराच वेळ आम्ही बाहेर होतो. नायग्रा फॉलचा पूर्ण एरिया आम्ही पाहिला. त्याचबरोबर न्यू इयरचं जे सेलिब्रेशन आहे ते पण खूप छान झालं. हॅपी न्यू इयर बॉयज. अरे एवढं 2026 मध्ये गेलास. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर चिक्स. पूलमध्ये जायचं स्विमिंगला. मग उठ लवकर, उठ. नंतर टाइम नाही भेटत. मग उठा. ते बघा ऑलरेडी सूर्यप्रकाश आला. सर झोपेतनं उठल्यानंतर मुलांना मी अगोदर स्विमिंगसाठी घेऊन गेलो. हॉटेलमध्ये स्विमिंग पूलची व्यवस्था होती, त्यामुळे आम्ही तिघजण स्विमिंग करण्यासाठी आलो. ओके चला, पळा पळा पळा. स्विमिंग पूलचं पाणी हे सकाळी सकाळी थोडंसं गार होतं, त्यामुळे मुलं आतमध्ये जावं का नाही असं विचार करत होती. इथनं उडी टाक डायरेक्ट. 1 2 3 गो. पोहा चांगलं. 2 मिनिट पाण्यामध्ये थांबल्याच्या नंतर पाणी थंड लागायचं कमी झालं, त्यामुळे आम्ही सर्वांनी जवळपास अर्धा तास स्विमिंग केली. आली का चांगली? चांगली आली. मिडनाईट पासून ना नंतर आली. ओके, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता नायग्रा फॉल पाहूया जाऊन. चला. आणि आज ऊन पण पडले ऊन चांगलं. पण छान पडले. थंडी आता कमी आहे जरा. हो चला. चला आता. चला. ओके चला. चला लेट्स गो. आज सकाळी वातावरण हे क्लिअर होतं, सूर्यप्रकाश पडलेला होता, त्यामुळे आम्ही अगोदर नायग्रा फॉलकडे जाण्याचं ठरवलं. कारण ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडलेला असतो त्यावेळेस आपण नायग्रा फॉल आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे पाहू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज 1 जानेवारी आम्ही आलो आता नायग्रा फॉल बघण्यासाठी. चला तुम्हाला आता नायग्रा फॉल दाखवतो. आरामशीर. ओके चला. वाव, हे काय भारी सीन दिसतोय बघा. हो. हा चला. सध्या बर्फाचे दिवस असल्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नायग्रा फॉलचं आणि इथल्या आजूबाजूच्या परिसराचं एक आगळं वेगळं रूप पाहायला मिळेल. मस्त ऊन पडले, सकाळी थंडी आहे आज. सीन बघा तुम्ही आता. सुंदर दिसतोय ना. हा सुंदर आहे, मस्त ऊन पडले. वाव, अजून फ्रोझन नाही झाला. फ्रोझन नाही झालं.
निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहताना मनामध्ये एक वेळेस विचार येतो की हे सर्व काही कसं घडलं असेल. हॅपी न्यू इयर. थंडी थंडी वाजते खूप. थंडी वाजते मस्त गार वार आहे आणि एकदम इकडे खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडायला चालू आहे. पण न्यू इयरची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. येस. त्या साईडला जाऊया. चला रे. काढू नका ना. क्रॅप क्लॉ. जास्त कार नका लावू. आता तिथे बघा. ओके ट्रीज वर थ्रो करणार आहे. ओके रेडी. रियास पुढे चला थोडस. रियास निघत नाही ते, राहू दे. हो का. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे बरेच लोक सकाळी सकाळी नायग्रा फॉल पाहण्यासाठी आले होते. आम्ही सर्वजण नायग्रा फॉल पाहण्यामध्ये मग्न होतो. तितक्यात आमच्या कानावरती एक आवाज आला, तुम्ही केंद्रे फॅमिली का? हे ऐकल्यानंतर आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. आज अचानक आपल्या सबस्क्रायबर्सची भेट झाली. त्यांनी आम्हाला ओळखलं आणि बोलण्यासाठी आमच्या जवळ आले. आपल्या चॅनलला पसंत करणारे मित्र आता हे जगभरामध्ये होत आहेत. नायग्रा फॉलमध्ये आपले सबस्क्रायबर्स भेटतील याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. आपले हे सबस्क्रायबर्स कॅनडाच्या एडमिंटन शहरावरनं आले होते नायग्रा फॉल पाहण्यासाठी. अलीकडेच याच आठवड्यात तुमचा ब्लॉग पाहिला पहिल्यांदा. आय फेल की तुम्ही त्या आहात. आहेत तेच आहे. काय नाव तुमचं? राहुल जोशी. राहुल एडमिंटन वरनं का? हो. अरे वा. मी तिथं 15 वर्ष राहिलेलो आहे. अरे वा. हो 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 तुम्ही म्हणालात. आय थिंक आय सॉ दॅट. हा 3 वर्ष झालं ऑन्टेरिओ मध्ये आलोय. तुमचं घर मला आवडलं. आवडलं. या ना कधीतरी. चला मग आता चला, इथं जवळच आहे आमचं घर. इथे आम्ही राहत नाही. चला मग केम्ब्रिजला. फिरायसाठी आलो. केम्ब्रिजला चला मग, इथं घर जवळ. आज आमचा उद्या सकाळचं फ्लाईट आहे. हो. पण झालं एक आठवडा झाला. या साईडने या. या साईडने या. हा छान. नाही, views छान. या ढालूर, येऊया. हा हा हा. या तुम्ही पण या सेल्फी मध्ये. हो हो, येतं की. बोला तर. बरे फॅन. अरे वा, आता ब्लॉग मध्ये तुम्ही पण येणार मग. अरे वा. वा वा काय वा, छान वाटतं. मस्त आहे. म्हणजे आम्ही आता फेमस होत चाललो. अरे तुम्ही आहात. वा वा वा, छान छान. थँक्यू सो मच. हा या तुम्ही पण या सेल्फी मध्ये. हो, येतं ना. खूप म्हणजे आनंद वाटलं की असं कारण आम्ही आता सबस्क्रायबर घरीच भेटले ते. हो मस्त वाटतं तुमचे व्हिडिओ बघायला. छान वाटतं. बरं मध्ये या. ओके. नमस्कार मित्रांनो, एक खूप आश्चर्य वाटलं आज की आपले सबस्क्रायबर भेटले नायग्रा फॉलमध्ये. तर दादांचं नाव सांगा तुम्ही. राहुल जोशी. राहुल जोशी आणि इकडे ताई आहेत अस्मिता जोशी. तर हे एडमिंटनवरून आलेले आहेत आणि आम्ही सहज इथे वॉक करत होतो आणि वॉक करत असताना दोघांनी आम्हाला ओळखलं. तर खरंच खूप आश्चर्य वाटलं की यूट्यूबमधनं आपले व्हिडिओ पाहिले त्यांनी आणि आम्हाला ओळखलं त्यांनी. छान व्हिडिओ बनवतात. घर फार आवडलं आम्हाला. एकदम मस्त आहे. ओके ओके. अगदी छान व्हिडिओ असतात. अरे वा वा, थँक्यू दादा, थँक्यू सो मच. वा 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 वा, छान. म्हणजे आजचे या वर्षाची सुरुवात तर छान आहे. झाली. नवीन इयरची सुरुवात चांगली झाली. या ठिकाणसाठी. मित्रांनो, आज राहुल जोशी आणि अस्मिता जोशी या दोघांना भेटून आमच्या सर्वांना फार आनंद झाला. आपण जीवनामध्ये काहीतरी चांगलं करत आहोत याची आज जाणीव झाली. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठी माणसं एकत्र येत आहेत या गोष्टीचा आज आम्हाला सर्वात मोठा आनंद आहे. नायग्रा फॉलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये निसर्गाचे काही अद्भुत चमत्कार पाहायला मिळतात. नायग्रा फॉलचं पाणी हे खूप उंचावरनं खाली पडतं, त्यामुळे पाण्याचे छोटे छोटे असंख्य कण आजूबाजूच्या परिसरामध्ये जातात आणि हे पाण्याचे कण झाडाच्या फांद्यांना चिटकतात आणि त्यामधनं त्या झाडाला एक वेगळंच रूप येतं. हे बघा किती छान झालंय. काढून दाखवा धनुष, काढून दाखव. झाडाच्या ब्रांच सारखं. वरचं काढून दाखवा थोडंसं हे वरचं. बघा किती सुंदर दिसतोय. हा, नायग्रा फॉलचे जे पाण्याचे ड्रॉप्स आहेत ते इथे येऊन असे झाडाला चिटकलेत. अरे वा. कॅन्डी, आईस कॅन्डी. आईस कँडी. वरचं काढ वर आणखीन एखादं. हे बघा हे किती मोठं. हे बघा मित्रांनो, पाठीमागे जे झाड आहे ते नायग्रा फॉलचे जे पाण्याचे ड्रॉप्स आहेत
ते ड्रॉप्स हवेमध्ये उडत येऊन या झाडाला चिटकलेत, तर हे पूर्ण झाड असं फ्रीज झालेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असं स्टिक आहे, तर हे झाडाला पाण्याचे कण असे चिटकून असं होतं. ते मस्त आहे. मॉर्निंग आज 1 जानेवारीची सुरुवात चांगली झालेली आहे, नवीन वर्षाची. मस्त ऊन पडलेलं आहे. बरेच लोक आलेले आहेत. काल रात्री खूप जास्त लोक आले होते 31 डिसेंबरला. आता बरेच लोक वापस गेले, पण आहेत आणखीन. पण आज वेदर जास्त छान आहे, ऊन पडले. हा, काल ऊन नव्हतं, आज ऊन पडल्यामुळे मजा येते. हा, आणि नायग्रा फॉलचा व्ह्यू पण चांगला दिसत आहे सध्या. हे बघा इकडे धनुष आहे, इकडे रियांश आहे. नायग्रा फॉलच्या बाजूला एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या आतमध्ये गेल्यानंतर नायग्रा फॉल वेगवेगळ्या सीझनमध्ये कसा दिसतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हो का? वाव, हे बघा पाठीमागं बटरफ्लाय आलेले आहेत. वाव, हे सगळे येतात वाटतं. आपले पाठीमागे हो, चलो. या बिल्डिंगमधनं नायग्रा फॉलचा जो व्ह्यू आहे तो आणखीनच जास्त सुंदर दिसतो, कारण ही बिल्डिंग थोडी उंचावर असल्यामुळे आपल्याला नायग्रा फॉल वरून पाहता येतो. But this does not feel like glass. Because it is glass. आज सूर्यप्रकाश पडलेला असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला इंद्रधनुष पण पाहायला मिळाला. मित्रांनो, नायग्रा फॉल हे कॅनडा आणि अमेरिका या 2 देशाच्या बॉर्डरवरती आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा जो समोर ब्रिज दिसत आहे, हा ब्रिज अमेरिका आणि कॅनडाला जोडतो.
मित्रांनो, या निसर्गरम्य ठिकाणी वेळ कुठे जातो काही समजत नाही. जवळपास 2-3 तास आम्ही इथे होतो. त्यानंतर दुपारी 2 वाजता आम्ही घरी परत निघालो. चला आता बाय बाय. आशा करतो की नायग्रा फॉलचा हा परिसर आणि विंटर सीझनमध्ये नायग्रा फॉल कसा दिसतो हे दृश्य तुम्हाला नक्की आवडले असतील. लय भारी व्यू आला. चला तर मित्रांनो, मग पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.